तर मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत की आपल्या बाटलीपासून खूप छान असा वापर होतो मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. बघा, ही बाटली आहे मी सुरीच्या साह्याने कट करून घेतली आहे. तर तुमच्या घरात जर बाटल्या असतील तर तुम्ही फेकून देऊ नका. ह्याची भन्नाट आयडिया मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर नक्की तुम्ही स्किप न करता बघा. आता आपल्याला काय करायचं, एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि उदबत्ती घ्यायची आहे. तर उदबत्तीच्या साह्याने आपल्याला दोन्ही बाटल्याचे जे आपण कट करून दोन भाग केलेले आहेत त्याच्या एकदम कडेच्या साईडला आपल्याला दोन्ही अशी होल पाडून घ्यायचे आहे. स्टेप बाय स्टेप बघा, मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे की होल कशासाठी पाडावं लागलो ते बघा. अशा पद्धतीने होल दोन्ही साईडने आपल्याला पाडून घ्यायचे आहेत, कारण उदबत्तीच्या साह्याने होल पाडल्यावर गोल व्यवस्थित होल पडतात. त्यामुळे मी उदबत्तीच्या साह्यानेच प्लॅस्टिकच्या बाटलीला होल पाडून घेते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही होल पाडून घ्या आणि आपल्याला दुसरे जे भाग आहे बाटलीचा त्याही भागाला होल पाडून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो बघा, स्टेप बाय स्टेप बघा, व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल मी नेमकं काय केलेलं आहे. तर बघू शकता, आता ह्या आपला दुसरा जो भाग आहे बाटलीचा त्यालाही आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे आणि त्याचे जे कोपरा आहे ते गोल व्यवस्थित आपल्याला करायचं आहे की जेणेकरून ते दिसताना सुद्धा खूप सुंदर आणि फिनिशिंग सहित दिसावं. यासाठी आपल्याला खूप छान असं गोलाई द्यायची आहे. तर बघू शकता, आपल्याला आता त्यालाही होल पाडून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपल्याला बाटलीचे आपण दोन भाग केले आहेत त्याला आपल्याला होल पाडून अशा पद्धतीने घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाटल्या ज्या कट केलेल्या आहेत, एक बाटलीचे दोन भाग कट केले आहेत, त्या दोन्ही कट केलेल्या भागाला उदबत्तीच्या साह्याने कोपऱ्याला बरोबर होल पाडून घ्यायच्या आणि ज्या ठिकाणी आपण होल पाडलेला आहे त्या ठिकाणच्या समोरच्या साईडलाही आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे. तर बघू शकता, आता दोन्हीकडे होल पाडून झालेले आहेत. आता मी पुढची स्टेप तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा, तर तुम्हाला समजणार आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने दोन्हीही साईडला होल पाडून आपल्याला घ्यायचे आहेत. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी दोन्हीही बाटल्यांना होल पाडून घेतलेले आहेत. आता पुढची मी स्टेप तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये जो कॉटनचा धागा असेल तो घ्या आणि नसेल तरीही तुमच्याकडे जी काही बंद वगैरे असेल ते तुम्ही घ्या. असंच नाही की हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही करू नका. तर बघू शकता, आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. आता इथे मी साधारणतः 7 इंचाचं घेतलेलं आहे. आता आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे की जेणेकरून त्या होलातून आपले बंद निघू नये. तर मैत्रिणींनो, हे मी पक्ष्यांसाठी करत आहे. खूप सुंदर आणि छान आपल्याला पाणी ठेवायला आणि तांदूळ ठेवायला लागणार आहे. बघू शकता, पुन्हाही काय आपण बटन दाबलं आणि लगेच पुन्हा आपल्या कार्डवर येते असं नाही. आपण कोणासाठी काहीतरी चांगलं केलं ना तर भगवंत ईश्वर आपल्यासाठी नक्कीच चांगलं करतो आणि निसर्गाचा नियमच आहे, जे आपण पेरतो तेच उगवणार आहे. म्हणून मला वाटतं की आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं केलं ना तर नक्कीच आपल्यासाठी काही ना काहीतरी पुढे चांगलं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून आपल्याला पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे मैत्रिणींनो. कारण त्या पक्ष्यांना बोलता येत नाही किंवा कुठे जाऊन कमवताही येत नाहीत. त्यामुळे आपण त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. आपण त्यांना पाणी तांदूळ ठेवणे सुद्धा फार गरजेचे आहे, कारण त्यांच्या आशीर्वादानेच आपलं चांगलं होतं. बघा मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस घरामध्ये बटन दाबतो त्यावेळेस लाईट लागते आणि त्यामुळे पुन्हाईचं बटन दाबलं की पुन्हाई मिळते असं नाही. पुन्हाई मिळवण्यासाठी थोडं कष्ट, थोडं त्रास सहन करावाच लागतो. कुठलीही गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळत नाही. मग ते पुण्याही असू द्या किंवा पैसे असू द्या, काहीही असू द्या, काही ना काहीतरी आपल्याला कष्ट करावेच लागतात. पुण्याई मिळवण्यासाठी सुद्धा एवढं एक 10 ते 15 मिनटं आपल्याला पक्ष्यांसाठी द्यावेच लागतील मैत्रिणींनो. तुमच्या घरात जर बाटली असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी आणि तांदूळ पक्ष्यांना ठेवू शकता मैत्रिणींनो. खूप छान आणि मस्त ही आयडिया आहे. तर तुम्ही ही आयडिया करून बघा. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेला आहे. हा दोरा घेऊन आपल्याला जेथे आपण होल पाडला आहे तिथे तो कॉटनचा धागा मी घातलेला आहे आणि गाठ बांधून घेतली आहे की जेणेकरून त्या होलामधून तो धागा निघू नये. तर बघू शकता, आता मी एका भांड्यामध्ये प्लास्टिकच्या तांदूळ घालणार आहे आणि एका भांड्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे तांदूळ घालून घेतलेलं आहे. तुम्ही हे अशा पद्धतीने 2 बाटलीचे भाग करा आणि त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्या.
तर बघू शकता आता मी ह्या दुसऱ्या जे भांड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे. पूर्णपणे भांडं आपल्याला भरून ठेवायचं आहे, जेणेकरून कबूतर असू द्या किंवा कावळा असू द्या, पक्षी असू द्या, त्यांना ते खाता येईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे भांडं भरलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही भांडे पक्ष्यांसाठी वापरलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या घरात बाटली असेल तर असं पक्ष्यांसाठी सेवा करा. त्यांची पुण्याई लागून आपलंही उत्तमाचं होतं मैत्रिणींनो. त्यामुळे इतरांसाठी काहीतरी केलं ना तर आपल्यासाठी नक्कीच चांगलं वाढून ठेवलेलं असतं. कारण आपण जी बी पेरतो ते उगवतं. आपण ज्वारी पेरली की ज्वारीच येणार आहे, गहू येणार नाही. त्यामुळे उत्तमाचे सत्कर्म आपण पेरणी केली तर तेच उगवणार आहे. त्यासाठी हा तुम्ही उपाय नक्की करा आणि पक्ष्यांसाठी आपले जो आपला जो वेळ असतो त्यातला 10 मिनिटच वेळ तर त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो. तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपले हे दोन्ही भांडे दिसत आहेत. आता मी तुम्हाला बाहेर झाडांनाही लावून दाखवणार आहे. तर बघा आता मी बाहेर आलेले आहे. तर बघू शकता आता हे आमचं पेरूचं झाड आहे आणि ते असा फांटा आहे. तर बघा इथे भरपूर पक्षी येतात, चिवचिव चिवचिव करतात. मी 2-3दा असं भिंतीवर ठेवलं, पण भिंतीवरचं पावसाने वाऱ्याने खाली पडत होतं. मग म्हटलं आता त्यासाठी आपण जुगाड करावा, एक भन्नाट आयडिया करावी. आणि मला लगेच सुचलं की आपल्या घरात तर बाटली आहे आणि कॉटनचा दोराही आहे, तर आपण असं करू शकतो आणि आपल्या मैत्रिणींना ही आयडिया आपण शेअर करू शकतो. म्हणून मी तुमच्यासोबत ही आयडिया शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जर बाटली असेल तर तुम्हीही एका बाटलीच्या भांड्यामध्ये तांदूळ, एका बाटलीच्या भांड्यामध्ये पाणी पक्ष्यांना ठेवू शकता आणि त्यांची भरपूर पुण्याई आपल्याला प्राप्त होते. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या घराच्या समोर जी झाड असेल त्या झाडाच्या फांट्याला अशा पद्धतीने अडकवा. बघा दिवसभर पक्षी येतील, तांदूळ खातील, पाणी पितील आणि आपल्या घरी निघून जातील. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ मी टाकल्या तुमच्याकडे येत राहतील. तर बघा कशी वाटली माझी आयडिया.